एकदा काय झालं, एक व्यक्ती दुःखी होऊन रागारागाने तो जंगलामध्ये गेला. जंगल खूप मोठं होतं. तो जंगलामध्ये जसं जसं जात होता तसं तसं त्याला ते जंगल मोठंच वाटू लागलं आणि मोठंच होतं. पण तो जंगलामध्ये जाता जाता त्याला असं झालं, जंगलामधल्या एका वृक्षाखाली एक साधू महात्मा त्याला बसलेले दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आणि प्रकाश पाहून त्या दुःखी व्यक्तीला वाटलं की खरंच हा जो महात्मा आहे की माझी काहीतरी मला थोडंसं मदत करेल, माझं जे थोडंसं दुःख जे आहे माझं ते दुःख काढण्यासाठी किंवा या दुःखातून बाहेर निघण्यासाठी तो काहीतरी मला मदत करेल. या आशेने त्या साधू महात्म्याकडे हा दुःखी व्यक्ती जातो. ते महात्मा दुसरे तिसरे कोणी नसून तथागत गौतम बुद्ध असतात. तो दुःखी व्यक्ती तथागत गौतम बुद्धाला म्हणतो की हे माझ्या स्वामी, की मी खूप दुःखी व्यक्ती आहे. माझ्या जीवनामध्ये कष्ट संकटे भरपूर आहेत. परिवाराचं दुःख, घरामधलं दुःख, बाहेरचं दुःख, सगळ्या गोष्टीनं मी दुःखी आहे. आणि या दुःखामुळेच मी माझं घर परिवार सगळं काही सोडून मी जंगलामध्ये भटकत आलो आहे. आता काय करावं, कुठं जावं, कसं करावं हे मला काहीच समजत नाही. आता तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा, असं तो दुःखी व्यक्ती तथागत गौतम बुद्धाला म्हणतो. त्यावर तथागत गौतम बुद्ध म्हणतात, नेमकं दुःख म्हणजे काय हे मला सांग. नेमके दुःखाची व्याख्या काय आहे आणि तुला दुःख का होत आहे हे मला सांग. त्यावेळेस तो दुःखी व्यक्ती थोडासा गोंधळून गेला आणि तथागत गौतम बुद्धाला म्हणतो, हे माझ्या स्वामी, मला माहिती नाही आहे. आता तुम्हीच मला सांगा आणि तुम्हीच ह्याच्यातून बाहेर कसं निघावं हा मार्ग मला दाखवा. त्यावर तथागत गौतम बुद्ध म्हणतात, तर ऐक मग, मी तुला एक सुंदर अशी कहाणी सांगतो. त्या कहाणीमधून तुला समजेल की नेमकं दुःख म्हणजे काय. त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध त्या दुःखी व्यक्तीला एक कहाणी सांगतात. एका गावामध्ये एक श्रीमंत मनुष्य होता. त्या श्रीमंत मनुष्याकडे पैसा, अडका, धन दौलत सगळं काही होतं. एवढं होतं की भरपूर बंगला, गाडी, जे काही पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. तो श्रीमंत व्यक्ती एकदा बाहेर गेला, म्हणजे बाहेर फिरण्यासाठी तो असंच गेला. आणि बाहेर फिरण्यासाठी गेल्यानंतर बाजारामध्ये त्याला एक सुंदर अशी प्राचीन काळाची एक मूर्ती दिसली. ती मूर्ती प्राचीन काळाची होती, परंतु दिसायला एकदम सुंदर आणि आकर्षित करणारी अशी ती मूर्ती होती. ती मूर्ती त्या श्रीमंत व्यक्तीला आवडली. त्याने विचार केला की ही मूर्ती जी आहे आपण घेऊन आता घराकडे जाऊया. त्या श्रीमंत व्यक्तीने ती मूर्ती खरेदी केली आणि घेऊन आपल्या घराकडे निघाला. तो घरी पोहोचला आणि घरी पोहोचल्यानंतर आपल्या नोकराला म्हणतो की हे बघ, ही जी मूर्ती आहे एकदम प्राचीन काळाची मूर्ती आहे, दिसायला खूप सुंदर आहे. एकदम प्राचीन काळाची ही जी मूर्ती आहे ते मला आवडली आहे. आणि ही जी मूर्ती आहे, जो माझा आवडता जो मित्र आहे किंवा जो माझा आवडता जो व्यक्ती आहे, ही मूर्ती मी गिफ्ट देणार आहे. त्यावेळेस तो नोकर म्हणतो, ठीक आहे साहेब, असं म्हणतो आणि ती मूर्ती घेऊन जात असतो. इतक्यात असं झालं की ती मूर्ती ठेवता ठेवता हातातून खाली पडली आणि फुटून गेली. फुटून गेल्यानंतर त्या श्रीमंत माणसाला त्या नोकराचा राग तर आला, परंतु काय करणार, मूर्ती फुटून गेली होती, काही ऑप्शन नव्हतं त्याच्याकडं. त्यावेळेस त्या श्रीमंत मनुष्याला एवढं दुःख झालं की भरपूर दुःख झालं. तो दुःखी होऊन श्रीमंत मनुष्य आपल्या रूममध्ये गेला आणि विचार करू लागला की मी किती आवडीनं ती मूर्ती घेऊन आलो होतो आणि या नोकराने एका सेकंदामध्ये त्या मूर्तीला फोडून टाकली. त्या श्रीमंत मनुष्याला खूप दुःख झालं. परंतु तुम्हाला माहीत आहे, ज्या व्यक्तीने ती मूर्ती फोडली होती, जो नोकराने ती मूर्ती फोडली होती, त्या नोकराला काहीच दुःख झालेलं नाही, कारण ती मूर्ती त्याची नव्हतीच, त्याला दुःखही झालं नाही. परंतु ज्याची मूर्ती होती त्याला मात्र दुःख झालं. कधी फुटल्यानंतर त्याला दुःख झालं. दोघेही आपल्या रूममध्ये जातात. रात्र होते. त्या श्रीमंत मनुष्याला मात्र झोप काही लागत नाही. सतत तो विचार करत होता की माझी मूर्ती फुटून गेली. त्याला रात्रभर झोप काही येत नाही. झोप येत नाही म्हणून तो थोडंसं आपल्या घराच्या बाहेर येतो आणि पाहतो तर काय,
त्याचा नौकर आरामात झोपलेला होता. त्याला काही गोष्टीचं चिंता नव्हती, काही गोष्टीचं दुःख नव्हतं. पण त्या श्रीमंत मनुष्याला मात्र दुःख होतं. कधी दुःख झालं माहिती आहे? त्याची जी मूर्ती जी फुटली त्यावेळेस त्याला दुःख झालं. त्याच्या अगोदर त्याला दुःख नव्हतं. त्याच्यानंतर तो विचार केला, मूर्ती फुटलेली आहे, माझ्या किती आवडीची मूर्ती होती, ती मूर्ती फुटून गेली आणि हा माझा नौकर आरामशीर झोपलेला आहे. कसल्या गोष्टीचं दुःख नाही आहे. या श्रीमंत मनुष्याला खूप राग आला. परंतु काय करणार? रागावून तर काय करणार? आता मूर्ती फुटून गेली होती, काय करणार? तो आपल्या रूममध्ये गेला. सकाळ झाली. असंच 1-2 दिवस लोटले गेले. त्याच्यानंतर असं झालं, त्या श्रीमंत मनुष्याने आता विचार केला की आता आपण आपल्या नौकराला बोलवून घेऊ आणि त्याला सगळं काही सांगून टाकावं. त्यावेळेस त्या श्रीमंत मनुष्याने आपल्या नौकराला आवाज दिला आणि म्हटला की बघ, मूर्ती तर फुटून गेली आहे, परंतु तुझ्या लक्षामध्ये आहे का, ज्यावेळेस मी तुला मूर्ती देत होतो त्यावेळेस मी तुला सांगितलं होतं की ही जी मूर्ती आहे एकदम प्राचीन काळची मूर्ती आहे आणि एकदम आकर्षित करणारी अशी ती मूर्ती आहे. आणि हे जी मूर्ती आहे माझ्या आवडत्या व्यक्तीला मी गिफ्ट देणार आहे असं तुला म्हटलं होतं. तुला माहिती आहे का तो आवडती व्यक्ती कोण आहे आणि मी कोणाला गिफ्ट देणार होतो? त्यावेळेस तो नौकर म्हणतो, नाही मालक. तो श्रीमंत व्यक्ती त्याला म्हणतो की तू कित्येक दिवस झालं माझ्या घरी काम करतोस, कित्येक वर्षापासून तू माझ्या घरामध्ये काम करत आहेस, एकदम इमानदारीने तू काम करत आहेस, म्हणून ही जी मूर्ती आहे मी तुलाच देणार होतो. जसं ह्या नौकराच्या कानावर हा शब्द गेला की मूर्ती ही मला मिळणार होती, त्या नौकराला दुःख वाटू लागलं. एवढं दुःख झालं की अरे, जी मूर्ती मला मिळणार होती ती मूर्ती माझ्या हातून फुटून गेली. एकदम तो दुःखी झाला. याच्या अगोदर तो दुःखी नव्हता. त्याला कसल्याच गोष्टीचं दुःख वाटत नव्हतं. परंतु ज्या वेळेस हा शब्द त्याच्या कानावरती आला की ही मूर्ती मला मिळणार होती आणि ती माझ्याच हातातून फुटून गेली, असं त्याला ज्यावेळेस समजलं त्यावेळेस त्याला दुःख वाटू लागलं. श्रीमंत मनुष्याला मात्र त्याच्या मनामधलं जे ओझं आहे ते थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटलं. त्याचं थोडंसं दुःख कमी झालं. परंतु हा जो नौकर होता त्या नौकराचं दुःख वाढू लागलं. त्या नौकराला झोप लागेना. रात्रभर तोच विचार करू लागला की आता काय करावं, मला जी मूर्ती मिळणार होती तीच मूर्ती माझ्या हातून फुटून गेली. हा सतत तो विचार करू लागला. लक्षात असू द्या, ज्यावेळेस त्या नौकराच्या कानावरती गोष्ट आली नव्हती की मूर्ती मला मिळणार होती अशी गोष्ट त्यानं ऐकलं नव्हता, त्याच्या अगोदर त्याला दुःख नव्हतं. परंतु ज्यावेळेस त्याने ऐकलं की मूर्ती मलाच मिळणार होती त्यावेळेस मात्र त्याला दुःख झालं. इतकं दुःख झालं की त्याला काहीच समजेना. असंच असतं. त्यावर तथागत गौतम बुद्ध म्हणतात की या कहाणीमधून तुला काय समजलं, नेमकं दुःख म्हणजे काय? त्यावेळेस तो दुःखी व्यक्ती म्हणतो, याच्यातून मला समजलं की नेमकं दुःख म्हणजे एक विचार असतो. जसं विचार आपल्या कानावरती आला त्यावेळेस आपल्याला दुःख होतं. त्या गोष्टीचा विचार केल्याने आपल्याला दुःख होतं. त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध म्हणतात, अरे मग काय विचार करतोस? इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा जास्ती विचार करतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचं दुःख वाटतं. विचार करण्यानं जर दुःख होत असेल तर त्या गोष्टीचा जास्ती विचार का करायचा? हा, माणसाच्या मनामध्ये विचार येतातच, परंतु त्या गोष्टीकडे जास्ती लक्ष न देता त्या गोष्टीला तिथंच विसरून जाऊन जर आपण पुढे जीवन जगलं तर आपण यशस्वी होऊ शकतो. तथागत गौतम बुद्धाने या कहाणीमधून त्या दुःखी व्यक्तीला चांगलं समजावलं होतं. आणि आपल्याला या कहाणीतून हेच समजून येतं, जर का एखाद्या गोष्टीचा आपण जास्ती विचार करतो ती गोष्ट दुःख बनते. नेमकं दुःख म्हणजे काय, यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. आणि हां, जो दुःखी व्यक्ती आहे त्या दुःखी व्यक्तीला नक्की शेअर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.